संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली। घुलेसह जयराम साठे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली। माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा दुजोरा। खंडणी प्रकरणामध्ये देशमुख अडथळा ठरत असल्यानेच त्यांची हत्या केल्याची आरोपींनी कबुली दिल्याची माहिती। आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला। त्याचा राग मनात धरून हत्या केल्याची घुलेनं कबुली दिल्याची माहिती। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार। सुदर्शन घुलेच्या कबुलीनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट। त्यामुळे धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात सहआरोपी करा, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मागणी। वाल्मिक कराडच्या निदर्शनाखाली हत्या झाली, मग असं असताना सुदर्शन घुले टोळीचा म्होरक्या कसा? अंजली दमानियांकडून प्रश्न उपस्थित। या सगळ्याचे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जात आहेत आणि ते होऊ दिलं जात नाही का, असाही सवाल उपस्थित। आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, धनंजय देशमुख यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला होणार। संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडनं आरोपींना मार्गदर्शन केलं, वकील उज्ज्वल निकम यांची कोर्टात माहिती। आरोपींना हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। 10 एप्रिलला आरोपांची निश्चिती करण्यासाठी अर्ज करणार असल्याचीही माहिती दिली। इंद्रजित सावंत यांना आपणच फोन केला होता, पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत कोरटकरनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। कोरटकरनं मोबाईलमधील डेटाही स्वतः डिलीट केल्याची कबुली दिल्याची माहिती। प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी हलवलं, वैद्यकीय कारण तसंच तपास आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती। रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही, संभाजी भिडे यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी पैसा गोळा केला होता, ते पैसे कुठे गेले, सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना सवाल। ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही संदर्भांचा भावनिक स्वीकार। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया, तर मनोहर भिडे आणि संभाजीराजेंनी एकत्र बसून मुद्दा सोडवावा, राऊतांचा सल्ला। मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, मालाडमधील मालवणी पोलिसांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या। धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी मालवणी पोलिसांकडून गुन्हा दाखल। अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी घटनेच्या निषेधार्ह राहुरी तालुका बंदची हाक, शहरामध्ये तणावाचं वातावरण। अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या गाडीला बेस्ट बसची धडक, ऐश्वर्याच्या बॉडीगार्डकडून बेस्ट ड्रायव्हरला अपघातानंतर मारहाण, पोलीस दाखल झाल्यावर बॉडीगार्डनं ड्रायव्हरची माफी मागितली। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्यांवर अखेर अभिनेता सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, देवानं अल्लाहनं जेवढं आयुष्य दिलंय तेवढंच आहे, सलमाननं या प्रकरणावर मौन सोडलं। माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेतून मागणी। सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या जिल्ह्यातच युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा, दिंडोरीमध्ये 90 टन अनुदानित युरिया खासगी कंपनीकडे आढळला, 90 टन युरिया जप्त, कृषी विभागाच्या अहवालानंतर 9 जणांवर गुन्हा। कॉमेडियन कुणाल कामराला 31 मार्च खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं पोलिसांचं समन्स, कामरानं वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली। नागपूर हिंसाचारातील आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष हमीद इंजिनियरचा जामिनासाठी अर्ज, नागपूर सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला, आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। नागपुरातील हिंसाचार झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण, सरकारी नियमानुसार 7,20,000ची मदत दिली जाणार, येत्या 2 दिवसात मदत मिळण्याची शक्यता। नागपूर हिंसाचार प्रकरणी दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीचा प्रशासनाचा प्रस्ताव। मनसेच्या राजू पाटलांची कुणाल कामराच्या समर्थनार्थ पोस्ट, राजू पाटलांनी कुणाल कामराचं आक्षेपार्ह गाणं पोस्ट करत त्याचे आभार मानले।
टोरेस गैरव्यवहारातील हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीचंद खारचा ताबा ईडीकडे गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम तो USDT या कूट चलनाच्या माध्यमातून परदेशात पाठवणार होता त्याचा तपास आता ईडी करणार. एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी खूप काही दिलं त्यामुळे त्यांनी कृतज्ञ असावं, आत्मपरीक्षण करावं, राऊतांचा सल्ला. शिंदे हे ठाकरेंचंच प्रोडक्ट असल्याचंही वक्तव्य. माजी खासदार संजय काका पाटलांचा भाजपमध्ये घरवापसीचे संकेत. चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटलांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण. अनिल परब यांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक. परब यांच्या घरासमोर मयूर बगेरिया यांची बॅनरबाजी. बॅनरवर हिंदू हृदय सम्राट नितेश राणे असा उल्लेख. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला जयंत पाटील, सुप्रिया सुळेंसह सगळ्या राज्यातील प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार उपस्थित राहणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बंजारा समाजाची बैठक. भाजप आणि शिवसेनेकडे गेलेली बंजारा समाजाची वोट बँक परत मिळवण्यासाठी रणनीती ठरणार. वडगाव शेरी परिसरातील महिलांचं रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलन. ऐन उन्हाळ्यात पुणे महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिकांचा संताप. हिंगोलीच्या मकोडी शिवारातील सिंचन तलाव वाटल्यानं हजारो माशांचा मृत्यू. उन्हाळी पिकांनाही याचा फटका बसणार, यामुळे शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांचं विहिरीत खाटेवर झोपून आंदोलन. जालना जिल्ह्यातील अकोला गावातील शेतकरी आक्रमक. निवडणुकीपूर्वी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. आरोपींची कोतवाली पोलिसांनी धिंड काढली. राज्यात उष्माघाताचे 22 रुग्ण, सर्वाधिक 4 रुग्ण गडचिरोलीमध्ये. बुलढाणा, नागपूरमध्ये उष्माघाताचे प्रत्येकी 3 रुग्ण. लातूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांची नोंद. भंडारा गोंदियातील 4400 तलावांचं पुनरुज्जीवन होणार. गाळमुक्त योजनेतून तलावातील गाळ उपसा करण्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश. ऐन उन्हाळ्यात पुण्यातील 29,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. 25 दिवसात पुणे विभागाच्या महावितरण विभागाची थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई. रायगड जिल्हा रुग्णालयातील पाण्यात अळ्या आणि माती. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. उन्हाळी हंगामासाठी एसटीकडून लांब पल्ल्याच्या 764 नवीन फेऱ्यांचं नियोजन. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जास्तीच्या फेऱ्या चालवल्या जाणार. मुंबईतून येत्या काही दिवसात क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. वाढत्या तक्रारींमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्यानं मार्शलची सेवा बंद करण्याचा निर्णय. मुंबईमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण तयार. विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंची घोषणा. गुढीपाडव्याला सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव होणार. 30 मार्चला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लिलाव. अहिल्यानगरमध्ये आजपासून 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत आज स्पर्धेचं उद्घाटन. 30 मार्चला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना. फुगा फुगवताना 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. घशात फुग्याचा तुकडा अडकल्यानं डिंपलचा जागीच मृत्यू. धुळ्याच्या यशवंतनगरमधली दुर्दैवी घटना. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी यंत्रणा उभारा. तसंच जाहिरातींविरोधातील तक्रारी ऐकण्यासाठी एक प्रणाली तयार करा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% योजनेतील भूखंडाच्या विकासाला चालना मिळणार. इमारतींसाठी आवश्यक उंचीची परवानगी. पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा. सायबर सेलची सोशल मीडियावर करडी नजर. हेड स्पीचवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलचं विशेष पथक. मोदींच्या दौऱ्यादरम्यान अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा.
ईडीचे माजी संचालक संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड. केंद्र सरकारकडून मिश्रांची निवड. आग्र्याची ओळख मुघलांमुळे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आग्रा शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित. योगी आदित्यनाथ यांचा दावा. सत्तेत आल्यापासून हिंदू सुरक्षित असेल तर मुसलमान देखील सुरक्षित. योगी आदित्यनाथ यांचं विधान. अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल असंवेदनशील. सुप्रीम कोर्टाचा तीव्र संताप. निकालाला स्थगिती. केंद्र, यूपी सरकार आणि इतर पक्षांना नोटीस पाठवून उत्तर मागवलं. जयपूर मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणी बडतर्फ आरपीएफ जवान चेतन सिंग मनोरुग्णालयात दाखल. चेतनवर आणखी 1 महिना उपचार सुरू ठेवणार. श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या सगळ्या वाहनांवर भरमसाठ आयात शुल्क. अमेरिकेबाहेर बनणाऱ्या सगळ्या गाड्यांवरती 25% आयात कर लागणार. 2 एप्रिलपासून अंमलबजावणी. ट्रम्प यांचा निर्णय. उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये जंगलाला आग. परिसरातील नागरिकांना घरं खाली करण्याच्या सूचना. अनेक नागरिक स्थलांतर करतात. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक. अमेरिकेच्या हवाई बेटावरील किलाउवेचा उद्रेक. कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थानवर शानदार विजय. क्विंटन डिकॉकच्या 97 धावांच्या प्रभावी खेळीच्या जोरावर केकेआरकडून राजस्थानच्या घरच्या मैदानावर पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.